स्वागत करते ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थ्यांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शुद्ध अशुद्ध शब्द. प्रश्न क्रमांक 1, लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द निवडा. या प्रश्नामध्ये 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. वाङ्मय हा शुद्ध शब्द तुम्हाला निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 2, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायामधून तुम्हाला माहिती हा योग्य शब्द निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 3, शुद्ध शब्द कोणता? या प्रश्नामध्ये सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामधून तुम्हाला योग्य असा शुद्ध शब्द निवडायचा आहे. पारितोषिक हा योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 4, शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामधून शुद्ध असा भाषिक शब्द तुम्हाला निवडायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दातील शुद्ध स्वरूप ओळखा. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. संस्कार हा योग्य असा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. याच्यामध्ये पर्याय 1 हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय 4 दिलेले आहेत. त्या 4 पर्यायामधून तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. प्रातःकाल हा योग्य शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. पर्याय 1 हा योग्य असा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये सुद्धा 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामधून तुम्हाला योग्य असा शब्द निवडायचा आहे. संसार हा योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. तर पर्याय 4 शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायापैकी तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला योग्य असा शब्द ओळखायचा आहे. याच्यामध्ये पर्याय 2 हा योग्य शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनो तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायामधून तुम्हाला योग्य असा शब्द निवडायचा आहे.
प्रतिकूल हा शुद्ध शब्द तुम्हाला निवडायचा आहे. पर्याय 3 हा योग्य असा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 11. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. कुकर्म हा शुद्ध शब्द तुम्हाला निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय 1 हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 12. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द निवडा. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय 3 हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता? 4 पर्यायामधून तुम्हाला शुद्ध शब्द निवडायचा आहे. आशीर्वाद हा शुद्ध शब्द तुम्हाला निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 14. खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध शब्द निवडायचा आहे. तर शुद्ध शब्द आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 15. खालील दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता? या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध शब्द निवडायचा आहे. पर्याय 4 हा शुद्ध शब्द आहे विद्यार्थ्यांनो. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. पुढे दिलेल्या शब्दातून शब्दांचे शब्दरूप कोणते? 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. खालील दिलेल्या शब्दापैकी शुद्ध रूप कोणते? या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला शुद्ध असा शब्द निवडायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला ओळखायचं आहे की कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22. पुढील शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून अशुद्ध शब्द कोणता ते ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 3 हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24. अशुद्ध शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये तुम्हाला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे 4 पर्यायामधून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय आहेत आणि या पर्यायामधून अचूक असा शब्द ओळखायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.